आज आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेला घरातील शेगडीचं पूजन का केलं जातं आणि अन्नपूर्णा मातेचं पूजन कसं केलं पाहिजे। अक्षय तृतीया म्हणजे शुभ, सत्वशील आणि पुण्यदायी असा दिवस। या दिवशी केलेले कोणतेही शुभ कर्म, दान, पूजन यांचे फळ अक्षय राहते, म्हणजेच कधीही न संपणारं असतं। या दिवशी अन्नदेवता माता अन्नपूर्णेचं पूजन केलं जातं, कारण ती आपल्याला अन्नाची समृद्धी देते। पूजनासाठी स्वच्छ जागी देवीची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा। त्यासमोर तांदूळ, गहू, पाणी, फुलं आणि गोड पदार्थ नैवेद्य ठेवावा। अन्नपूर्णा स्तोत्र किंवा श्री सूक्त म्हटल्यास फारच चांगलं। म्हणू शकत नसाल तर मोबाईलमध्ये लावले तरीही चालते। या दिवशी घरातील शेगडी किंवा गॅसचा प्रथमच वापर करताना गोड पदार्थ बनवले जातात। शेगडी अन्नशक्तीचा स्रोत असल्यामुळे तिचं पूजन केलं जातं। शेगडी स्वच्छ करून हळदी कुंकू लावावं, फूल वाहावीत, छोटं तोरण लावलं तर अति उत्तम म्हणलं जातं। या दिवशी एखादा गोड पदार्थ जसे की पुरणपोळी, आमरस, गोड भात, लापशी इत्यादी बनवावं व देवीला त्याचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी अन्न शिजवलं त्या घरामध्ये अन्नाची कमतरता कधीही भासत नाही असे मानले जाते। म्हणून शेगडी पूजन आणि अन्नपूर्णा माता पूजन या दोन्ही गोष्टी अक्षय तृतीयेला अतिशय शुभ मानल्या जातात। तुम्ही तुमच्या घरी शेगडीचं पूजन केलंय का? नसेल केलं तर नक्की करा। तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।